नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि रानातली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचे स्वागत। मित्रांनो, राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आणि घोषणांचा पाऊस जसा पडला। मित्रांनो, प्रत्येक पक्षांनी आपापल्या पद्धतीने त्यांनी मॅनिफेस्टोमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची आश्वासनं द्यायला सुरुवात केली आणि अशीच एक आश्वासन म्हणजे असाच एक मुद्दा की असाच एक त्यांना एक आश्वासनच पकडूया आपण, असाच एक आश्वासन आपल्या शेतकरी बांधवांसाठी दिला गेला, तो म्हणजे शेतकरी कर्ज माफीचा। दोन्ही पक्षांनी आता महाराष्ट्रामध्ये सध्या तरी मुख्य आणि मेन पक्ष किंवा मुख्य घटक जे आहेत किंवा मुख्य जे युती आहेत त्या दोन, एक तर महाविकास आघाडी, दुसरं म्हणजे महायुती। ह्या दोन्हींनीही आपल्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी सांगितलं गेलंय की बाबा आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत आणि शेतकऱ्यांना एक उत्सुकता लागली आणि शेतकऱ्यांना एक आवड एक पूर लागला की बा आपली आता शेतकरी कर्जमाफी होणार आहे। याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत। चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करू। मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याचं जे काही त्यांनी टाकलं आणि त्यानंतर जे बोलल्या गेलं वेगवेगळ्या प्रचारादरम्यानच्या भाषणांमध्ये, त्यानंतर शेतकऱ्यांची जी आशा होती, आकांक्षा होती ती वाढायला लागली। सर्वात अगोदर महाराष्ट्रामध्ये या अगोदर जर का ह्या 5 ते 10 वर्षामध्ये जर का पाहिलं तर या अगोदर सुद्धा कर्जमाफी झालेली होती। ठीक आहे, नाही झाली असं विषय नाही, कर्जमाफी झाली, पण म्हणजे त्यामध्ये जर का सांगायचं झालं तर 2015ला सुद्धा कर्जमाफी झाली होती, पण त्यामध्ये काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता आला नाही। बऱ्याचशा शेतकरी त्यापासून वंचित राहिले। म्हणजे कसं किंवा ज्या शेतकऱ्यांचं नाव आलं होतं, यादीमध्ये नाव आलं, परंतु काही ना काहीतरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या अटी त्या ठिकाणी आल्या। म्हणजे एकंदरीत असं असेल की बा 1 वर्ष कर्ज भरलं, 1 वर्ष नाही भरलं, थकीत कर्ज होतं। तर अशा पद्धतीच्या ज्या काही ह्या अटी होत्या, त्यासोबतच त्यांना काही प्रोत्साहन पण जी रक्कम देणार होती ती सुद्धा काही शेतकऱ्यांना नाही मिळाली, ती प्रलंबित राहिली। त्यानंतर मला वाटते 19ला सुद्धा कर्जमाफी करण्यात आली होती, पण त्यावेळेला सुद्धा बरेचसे शेतकरी हे त्यामधून सुद्धा वगळण्यात आले किंवा त्यामधून सुद्धा त्यांना नाही मिळाली कर्जमाफी। काही शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही मिळू शकली। आता परत एकदा शेतकऱ्यांच्या पुढे पुन्हा एक आश्वासन दिलं गेलं की आपण शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहोत आणि हा सुद्धा एक आपल्याला एक मिळणारा खूप मोठा हा एक आश्वासन आहे। यामध्ये खरंच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का की फक्त गाजर दाखवल्या जाईल, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। तर दोन्ही पक्षांनी किंवा दोन्ही भागांनी, दोन्ही घटकांनी सांगितलंय की आम्ही ज्या पद्धतीनं जसे सरकार स्थापन करू लगेचच आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत। यात मी पॉइंट करेल की महायुतीनं हा एक त्यांच्याकडे लकी चान्स होता, त्यांच्याकडे एक पॉइंट होता किंवा त्यांच्याकडे एक मुद्दा होता की बा शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांना जर का सिद्धत होती करायची, मी कुठल्याही पक्षाला, कुठल्याही घटकाला पकडून किंवा त्यांना डिफेन्स नाही करत आहे, पण हा एक मुद्दा सांगतो किंवा त्यांना जर का कर्जमाफी करायची होती आणि पुढे पण करू शकतात, मी त्याच्यात दुमत नाही करत आहे, कर्जमाफी करायची होती तर त्यांनी निश्चितच हा एक त्यांच्या पुढे चान्स होता, खूप चान्स होता आणि शेतकरी त्यांचं गुणगान आणि गौरव केले असते आणि खरंच त्यांच्या ह्या कर्तव्याची दखल घेतली असते। कदाचित त्यांनी हे निवडणूक लागण्याच्या अगोदर जर का त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली असती किंवा साधा एक GR जरी काढलं असतं, साधा एक परिपत्रक जरी काढलं असतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, सदा आदेश जरी दिलं असतं, त्याची प्रोसिजर जरी लागली असती तरी सुद्धा त्यांना खूप मोठा चांगला हा फायदा झाला असता, पण त्यांनी ह्या संधीचं सोनं करू शकले नाही। यामध्ये जवळपास समजा दोन्ही पक्षांनी किंवा दोनपैकी एक कोणीही जरी बसलं आणि त्यांनी समजा कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यावरती जर का त्यांनी एक बजेट काढतो बोलले तर हे खूप मोठा लागणार आहे। यात कर्जमाफी हीच खूप चांगली गोष्ट आहे, शेतकऱ्यांची झाली पाहिजे। माझी अशी आशा आहे आणि मला असं वाटतंय की शेतकऱ्यांची जर का कर्जमाफी निश्चितच झाली पाहिजे। ज्या पद्धतीनं आज काही लोक बोलतायत किंवा काही लोकांनी बोलतायत किंवा जे मोठे मोठे लोक आहेत, जे शहरी भागात राहणारे लोक आहेत, ते सुद्धा मला काही ठिकाणी बोललेलं असं लक्षात येतंय। काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये चॅट करणारे, काही मेसेज ठेवणारे, स्टेटस ठेवणारे, कष्ट करावे आम्ही, टॅक्स भरावे आम्ही आणि कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची, अशा पद्धतीचे मेसेज पोहोचत आहेत। निश्चितच याच्यापासून महाराष्ट्राच्या सरकारवरती हा एक बर्डन किंवा हा एक वेगळा खर्च बसणारच आहे, निश्चितच बसणारच आहे। पण तो मी सांगतोय कशा पद्धतीने, जवळपास 30,000 करोडचा हा एक खर्च महाराष्ट्र सरकारवरती बसणार आहे। पण सोबतच आपल्या सरकारला, आपल्या व्यक्तींना, त्या लोकांना माझं हे उत्तर आहे, त्यांना सुद्धा हे सांगावं असं वाटतंय की ज्या वेळेला मोठ्या मोठ्या उद्योगपतींचं
कर्जमाफी केल्या जाऊ शकते, तर निश्चितच शेतकऱ्याची सुद्धा कर्जमाफी केल्या जाऊ शकते. फक्त 30,000 करोड रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम मला तरी वाटतं शेतकऱ्यांसाठी नाही आहे. त्या तुलनेमध्ये ज्या तुलनेमध्ये ह्या मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांची जेव्हा कर्जमाफी केल्या जाते, त्यांना डिफॉल्टर मधून किंवा मोठ्या प्रमाणामध्ये जे पैसे लुटून घेऊन जात आहेत, लाख करोड, 1.5 लाख करोड, 400 लाख करोड, तर 4 लाख करोड अशा पद्धतीनं जी कर्ज त्यांच्यावरती त्यांना कर्जाची सूट दिली जाते, तर शेतकऱ्याचा हा एक छोटासा कर्ज निश्चितच माफ केला जाऊ शकते. आणि ही कर्जमाफी जर का झाली तर निश्चितच खूप शेतकऱ्याला एक दिलासा मिळणार आहे. आणि फक्त विषय आहे पाहण्याची की ही कर्जमाफी होते का आणि कशा पद्धतीने होते. यामध्ये अटी घालायला नकोत की तुम्ही नियमित कर्जदार असायला पाहिजे किंवा नियमित कर्ज न भरलेलं अशा पद्धतीने नको. तर सरसकट जर का कर्जमाफी झाली तर निश्चितच खूप चांगला शेतकऱ्यांना याचा फायदा. बघूया आपण तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल ती नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि आपण अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या ज्या महत्त्वपूर्ण माहितीवरती आपण व्हिडिओ बनवत असतो, तर त्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडलं तर लाईक करा. आणि आपण जे काही व्हिडिओ बनवतोय, जसं आजचा हा विषय किंवा कर्जमाफी, ही कर्जमाफी जेव्हा सरकार किंवा जे काही सरकार बसेल आणि स्थापन करेल, त्यांची जी काही माहिती आपण देतोय, त्यासोबतच शेतकऱ्यांच्या इतर काही गोष्टींची सुद्धा आपण माहिती देतोय. जसं मागच्या म्हणजे 2019ची जी कर्जमाफी झाली होती, तुम्हाला हे सांगावंसं वाटतंय की बा आता जे कर्जमाफी आपण करू हे जे बोलल्या गेलंय, तर सरसकट कर्जमाफी करणं तितकंच महत्वाचं आहे. तर त्यांनी बोलले की 3 लाखापर्यंत कर्जमाफी आपण करणार आहोत. एक वेगळा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांची 3 लाखाच्या वरती सुद्धा काही लोकांवरती कर्ज आहेत, काही शेतकऱ्यांवरती कर्ज आहेत, ते सुद्धा त्यामध्ये जर का समाविष्ट केल्या गेलं, ते सुद्धा शेतकऱ्यांचं जर का त्या ठिकाणी सम्मिलित म्हणजे एकंदरीत पकडलं गेलं तर निश्चितच खूप चांगला एक फायदा होऊ शकते. जसं 2019ला जवळपास मला वाटते 2 लाखापर्यंत कर्जमाफी करण्याचं पकडलं होतं. त्याच्या अगोदर 15ला ज्यावेळेस कर्जमाफी केली गेली त्यावेळेस 1.5 लाखाचं असं काहीच होतं. तर हे कुठलाही क्लॉज न ठेवता जर का सरसकट कर्जमाफी झाली तर निश्चितच खूप चांगला शेतकऱ्यांना एक फायदा होऊ शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच अशी मला आशा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब तेवढं करून घ्या. आणि भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना नमस्कार.